आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. मुंबईची मायानगरी म्हणून ओळख असलेलं नाशिक आता दररोज कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेचा विषय बनते. शहरालगत असलेल्या तपोवन परिसरात हायफाय प्रोफाईल सोसायटीत कुंटणखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक गुन्हे शाखा पथकाने या कुंटणखान्याचा भांडाफोड केलाय. संशयित कविता साळवेंकडून सोसायटीच्या रहिवाशांना दमबाजी करण्यात येत असल्याने संतप्त रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाण्यात ठिय्ये मांडले. काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निर्माण नक्षत्र म्हणून सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी एक महिला ही कुंटणखाना चालवते आहे. त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे PI मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथे रेड केली. रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे. सदर कुंटणखाना हा एका राजकीय वरदहस्ताने सुरू करण्यात आला असल्याचं बोललं जाते. तसेच सदर महिलेवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील यावेळी या महिलांनी केली. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.